हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. मित्रांनो, मी शरद खेडकर. आपण TCS IBPS पॅटर्न साठीची जी एक बॅच सुरू केली आहे, त्या बॅच मध्ये आतापर्यंत आपण फॉरेस्ट गार्ड साठीचा जो एक पेपर होता तो त्याचे अनालिसिस केले. आता आपण यानंतर वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी TCS ने ज्या एक्झाम्स कंडक्ट केल्या त्यातील एक एक क्वेश्चन पेपर घेणार आहोत. जसं की फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, PCMC असेल, त्याच्यानंतर एक्साइज डिपार्टमेंट असेल, WRD असेल, सहकार असेल, तलाठी, या सगळ्या परीक्षांच्या एक 4-5 प्रश्नपत्रिकांचं म्हणजे रिस्पॉन्स शीट्स अनालिसिस आपण या बॅच मध्ये करणार आहोत. त्याचबरोबर TCS चा पॅटर्न काय आहे, IBPS चा पॅटर्न काय आहे, दोघांमध्ये दोन्ही पॅटर्न मध्ये एक फरक काय आहे किंवा कशा वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत. त्याचबरोबर IBPS साठी जरी आपल्याकडे रिस्पॉन्स शीट्स अवेलेबल नसल्या तरीही त्याच धर्तीवर जर वेगवेगळ्या सोर्सेस मधून प्रश्न आपल्याला उपलब्ध होत असतील तर ते प्रश्न घेणं आणि त्याचं अनालिसिस करणं आपण करणार आहोत. आज या ठिकाणी जेव्हा आपण लेक्चर 2 ला सुरुवात करतोय तर या लेक्चर मध्ये PCMC साठी TCS ने PCMCच्या लिपिक या पदासाठी म्हणजे क्लर्क या पदासाठी TCS ने जी एक परीक्षा कंडक्ट केली होती त्या परीक्षेची रिस्पॉन्स शीट आपल्याकडे आहे. त्या रिस्पॉन्स शीट मधील साधारणतः 20 प्रश्नांचं आपण विश्लेषण पाहणार आहोत. जरी 25 प्रश्न असले तरी पॅसेज काय आपण विश्लेषणाला घेतला नाही. पॅसेजचं विश्लेषण वेगळं काही नसतं. पॅसेजचं आकलन तुम्हाला होतंय का, तुम्हाला पॅसेज कळतोय का, पॅसेजवरचे प्रश्न कळतायत का आणि नंतर पॅसेजमध्ये आन्सर शोधता येतंय का, हे तेव्हाच होईल जेव्हा तुमचं व्होकॅब चांगलं आहे, तुम्हाला वाचलेलं इंग्लिश वाचलेलं व्यवस्थित कळतंय, तेव्हाच पॅसेजचे आन्सर्स देता येतील. अदरवाईज त्याला ती अशा प्रकारची ट्रिक काही नाहीये की तुम्ही प्रश्न वाचताय आणि प्रश्नामध्ये दिलेले शब्द पॅसेजमध्ये शोधायचे, मग त्याच्या अगोदरच्या लाईन पासून शेवटच्या लाईन पर्यंत, असं नाहीये. ते 10वी-12वीला वेगळं होतं बोर्डाच्या परीक्षेला. आता इकडं कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स मध्ये येणारे प्रश्न वेगळे असतात, त्याचा अनालिसिस आपण वेगळ्या प्रकारे करणार आहोत. पॅसेजवरती हाऊ टू अटेम्प्ट पॅसेज अँड क्वेश्चन्स याच्यावरती आपण एक वेगळं लेक्चर याच बॅच मध्ये ठेवणार आहोत. आज आपण सुरुवात करतोय PCMC साठी TCS ने जो एक पेपर कंडक्ट केला होता त्यातील 20 प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहोत. प्रश्न पहिला बघा. प्रश्न पाहिला की तुमच्या लक्षात येऊन जाईल की 4 सेंटेन्सेस दिलेत, ABCD, BCD, DACB वगैरे असं काहीतरी ऑप्शन्स दिलेत. म्हणजे काय, हा पॅराजंबलचा प्रश्न आहे. पॅराजंबलच्या प्रश्नाला काय करायचंय, मी लास्ट लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलं होतं बघा. तुमच्या काही ट्रिक्स पाहिजेत. काय ट्रिक्स असायला पाहिजेत अगोदर तर मी तुम्हाला त्या संबंधी बोलतो. काय असायला पाहिजे, नंबर 1, ओके, ट्रिक्स काय असायला पाहिजेत बघा. नंबर 1, जर प्रोनाउनने सुरुवात झालेली असेल, प्रोनाउनने सेंटेन्सची जर सुरुवात झाली असेल तर त्या पॅसेजची सुरुवात त्या सेंटेन्सने होणार नाही, म्हणजे हे फर्स्ट सेंटेन्स नसेल. राईट. नंबर 2, काही वाक्य असतील जसे की सिन्स असेल, त्यानंतर हेन्स असेल, सबसिक्वेंटली असेल, सबसिक्वेंटली या शब्दांनी जर एखाद्या सेंटेन्सची सुरुवात झाली असेल तर हे शब्द काय दाखवतात, परिणाम वगैरे दाखवणारे आहेत किंवा बोलताना नंतर येणारे शब्द आहेत. मग या अशा शब्दांनी जर सेंटेन्सची सुरुवात झाली असेल तरी सुद्धा ते सेंटेन्स आपलं फर्स्ट सेंटेन्स नसेल. राईट. मग कधी कधी काही कंजंक्शन्स येतात बघा. नंबर 3, कधी एखाद्या ठिकाणी तुम्हाला बट दिसेल, असं अचानक मध्येच बट कसा येईल बरं. राईट. मग काही कंजंक्शन्स आहेत ते जर अधूनमधून जर येत असतील तर त्याच्या अगोदर काहीतरी बोललं गेलं पाहिजे, म्हणजे हा सुद्धा पहिल्या सेंटेन्सच्या ठिकाणी येणार नाही. मग पॅसेज वाचताना या गोष्टी तुमच्या लक्षात यायला पाहिजे. जर तुम्ही पाहताय की अँड आहे, अँड ने एखाद्या सेंटेन्सची सुरुवात झाली, अँड, हे अँड अधूनमधूनच कसं काय येईल, अजिबात येऊ शकणार नाही. मग हे सुद्धा सेंटेन्स पहिलं सेंटेन्स नसणार आहे. हे सिन्स असेल, हेन्स असेल, सबसिक्वेंटली असेल, या शब्दांनी सुरुवात झालेले सेंटेन्सेस शेवटाकडे येतात. राईट. मग हे जवळपास तुम्हाला 4थ्या स्थानी वगैरे 4th सेंटेन्स तुम्हाला दिसू शकेल, 4th क्रमांकाचा सेंटेन्स असू शकेल. आता दिलेल्या क्वेश्चनकडे या. सेंटेन्सेस ऑफ अ पॅराग्राफ आर गिवन बिलो इन पॅराजंबल्ड किंवा जंबल्ड ऑर्डर. अरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कोहेरंट पॅसेज. एक पॅसेज तयार करायचा आहे आपल्याला, एक सुसंगत असा पॅसेज, कोहेरंट पॅसेज तयार करायचा आहे. आता बघा 4 सेंटेन्सेस दिलेत, एक एक सेंटेन्स वाचूयात आणि आपल्याला ऑप्शन्सकडे जायचंय की त्याचा एक व्यवस्थित क्रम कसा असेल, त्या क्रमकडे जायचंय. आता बघा बरं, पहिलं सेंटेन्स जर वाचलं
ही युजली स्पेंड सच अन इंटरवल इन रनिंग राउंड द स्कूल. आता मला बघा सांगा, ही युजली, आता हा ही म्हणजे कोण? ही म्हणजे तो, परंतु तो म्हणजे कोण सांगितलंय का या ठिकाणी? प्रोनाउन आलाय. मी काय सांगितलं तुम्हाला? प्रोनाउन जर आलेला असेल तर अशा प्रकारे प्रोनाउनची सुरुवात जर झाली असेल तर ते सेंटेन्स दिलेल्या पॅसेजचं पहिलं सेंटेन्स होणार नाही. मग आपले फर्स्ट सेंटेन्स असेल का? नाही. म्हणजे ए नी सुरुवात होणारा ऑप्शन गेला, हा गेला बघा. पुढे या बरं. बट टुडे ही सॅट अपार्ट संक इन थॉट. अगेन आता हे थोडंसं वेगळं हे करतो बघा, वाईप आउट करतो, म्हणजे इंक राहणार नाही. बट टुडे ही सॅट अपार्ट संक इन थॉट. बट परंतु आज असं झालंय की तो विचारांमध्ये गुंतला गेलाय. तो कोण? आणि परंतु पण वापरण्याची गरज काय? आतापर्यंत काहीच जर बोललं गेलं नाहीये तर बी सुद्धा आपला फर्स्ट सेंटेन्स नसेल. बी ने सुरुवात झाली का कुठं? बी ने कुठं सुरुवात झालेली नाहीये. पुढे या बरं. नंबर डी सेंटेन्स बघा. देर वॉज स्टील हाफ अन आवर बिफोर द बेल. देर वॉज स्टील असं असलं तरीही एक अर्धा तास राहिला होता बेल व्हायला. कसं असलं तरी, काय झालं तरी, म्हणजे हा सुद्धा आपला फर्स्ट नसेल बघा. मग जर ए बी आणि डी जर फर्स्ट नसेल तर फर्स्ट कोणता होईल? सी आपला फर्स्ट असेल, राईट. मग सी जर आपला फर्स्ट पाहिजे, हा आपला काय असेल? फर्स्ट सेंटेन्स असेल. नेक्स्ट डे स्वामीनाथन वॉज ऍट स्कूल अर्ली. पुढच्या दिवशी स्वामीनाथन, नाऊन आलंय बघा, पहिलं सेंटेन्स आहे, नाऊन आलंय. नेक्स्ट डे स्वामीनाथन वॉज ऍट स्कूल अर्ली. स्वामीनाथन स्कूलला अर्ली आला होता, म्हणजे लवकर आला होता. आता लवकर आल्यानंतर काय झालंय बघा, लवकर जरी आलेला असला तरी सुद्धा देर आर स्टील हाफ अन आवर बिफोर द बेल. तो लवकर आला होता तरीही अर्धा तास बेल होण्यासाठी आवश्यक होता. म्हणजे हे जर फर्स्ट होतं, हे आपलं सेकंड सेंटेन्स. आता बघूयात सी डी. सी डी कुठे कुठे बघा. तसं जर बघायला गेलं तर आपला आन्सर इथंच आपल्याला भेटून जाईल, सी डी इथपर्यंत, कारण सी डी ची सिक्वेन्स लागली. पण लगेच कन्क्लुजन कडे न येता ए आणि बी चं बघूयात काय. ही युजली स्पेंड सच अन इंटरव्हल. कोणता इंटरव्हल बघा, तो लवकर आला होता. पहिल्या सी मध्ये सांगितलंय, डी मध्ये सांगितलंय की तरी अर्धा तास बाकी होता, म्हणजे लवकर आला. आणि जर बेल व्हायला वेळ असेल तर दरम्यानचा काळ तो काय करत होता, त्यांनी सांगितलं बघा. ही युजली स्पेंड सच अन इंटरव्हल इन रनिंग राउंड द स्कूल. स्कूलमध्ये रनिंग किंवा स्कूलमध्ये रनिंग वगैरे करण्यासाठी हा तो वेळ वापरायचा. म्हणजे काय, फर्स्ट, सेकंड आणि हे आपलं थर्ड सेंटेन्स. He usually spends such an interval in running around the school or in playing the digging game under the huge tamarind tree. एकतर तो रनिंग करायचा किंवा डिगिंग गेम खेळायचा टॅमरिन ट्रीच्या खाली. पण आज काय होतं बघा, बट टुडे ही सॅट अपार्ट संक इन थॉट. परंतु आज असं झालंय की तो विचारांच्या गर्तेत गुंतला गेलाय, खोलपर्यंत विचार करत बसला. म्हणजे ए नंतर आपला बी यायला पाहिजे. नंबर 4 हे आपलं फोर्थ सेंटेन्स. सिक्वेन्स काय होईल बघा, सी डी, त्यानंतर ए आणि बी, ए आणि बी. सी डी ए बी कुठे बघा, नंबर 3 ला सी डी ए बी हे आपला आन्सर. ओके. पॅराजंबल सोडवताना एक आपल्याला सिक्वेन्स लावता आली पाहिजे प्रश्नांची, की सुरुवातीचं काय येईल आणि एखादा काहीतरी क्लू असतो. या ठिकाणी क्लू काय होता, ही आलाय, ही सुरुवातीला येऊ शकणार नाही. बी मध्ये काय क्लू होता, अगेन इथं ही सुद्धा वापरलाय आणि बट सुद्धा आलाय, ही सुद्धा पहिलं सेंटेन्स असू शकणार नाही. ए पहिलं नसेल, बी पहिलं सेंटेन्स नसेल, आणि मग नंतर कळतंय आपल्याला सी मध्ये नाऊनचा वापर झालाय. नेक्स्ट डे स्वामीनाथन वॉज ऍट स्कूल अर्ली, म्हणून ते आपलं पहिलं सेंटेन्स होतं. तो क्लू भेटला आणि आपण पुढे गेलो होतो. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा पॅराजंबल्स अटेम्प्ट करताना तुमचं लॉजिक डेव्हलप करू शकता. आणि हे एखादा व्हिडिओ पाहिला, एखाद्या प्रश्नाचं विश्लेषण मी दिलेलं पाहिलं म्हणून तुम्हाला ते लगेच यायला असे होणार नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, पहिल्या दिवशी सुद्धा सांगितलं, फ्री लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलं, एखादी बॅच घेतली म्हणून लगेच मार्क्स येतात असं होत नाही. बॅच मधून तुम्हाला मार्गदर्शन भेटेल, अभ्यास तुम्ही स्वतः करायचा, प्रॅक्टिस तुम्ही स्वतः करायची. मी आजही सांगतो, जरी तुम्ही बॅच घेतली असली तरी सुद्धा प्रॅक्टिस ही तुम्हालाच करायची, तेव्हाच ते लॉजिक डेव्हलप होऊ शकेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. Select the most appropriate option that can substitute the underlined part in the given proverb. proverb म्हणजे काय, म्हण. याच्यासाठी काही शब्द आहेत मी तुम्हाला सांगतो.
इफ देर इज नो नीड टू सबस्टिट्यूट इट सिलेक्ट नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड. आता त्यांनी काय केलंय, एक प्रोव्हर्ब दिलीये, त्या प्रोव्हर्ब मधील एक शब्द दिलाय, त्याला अंडरलाईन केलंय आणि सांगितलंय की तुम्हाला जर वाटत असेल की या शब्दाला, अंडरलाईन केलेल्या शब्दाला सबस्टिट्यूट देण्याची गरज आहे, म्हणजे काय, तर चुकीचा शब्द वापरलाय तर त्याला ऑप्शन्स पैकी करेक्ट शब्द द्या, ऑप्शन निवडा, किंवा जर तुम्हाला वाटत असेल दिलेली इडियम बरोबर आहे तर नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड, कोणत्याही सबस्टिट्यूशनची आवश्यकता नाही असं सांगा. आता बघा बरं, मी आता सांगितलं की प्रोव्हर्ब, प्रोव्हर्ब म्हणजे काय, म्हण. या म्हणींवरती प्रश्न विचारण्याचा जो एक पॅटर्न आहे पीसीएमसी मध्ये महत्वाने दिसला, म्हणजे पीसीएमसी मध्ये तो पॅटर्न होता. पीसीएमसीच्या प्रत्येक शिफ्ट मध्ये अशा प्रकारे प्रोव्हर्ब्स वरती प्रश्न होते. त्यानंतर काही परीक्षांना त्यांनी काय केलं होतं, टीसीएसचा एक ठरलेली गोष्ट आहे बघा, जो पॅटर्न अगोदरच्या परीक्षांना आहे तोच पॅटर्न ते रिपीट नाहीत करत, वेगळं काहीतरी आणणार. कधी क्वेश्चन टॅगवरती प्रश्न आहेत सर्व शिफ्ट्सला, काही अजिबात क्वेश्चन टॅगवरती प्रश्न नाहीत, काही वेळा व्हॉइसवरती प्रश्न आहेत, डायरेक्ट इनडायरेक्ट वरती आहेत. त्यानंतर बऱ्याचशा प्रश्न परीक्षांना डायरेक्ट इनडायरेक्ट व्हॉइसवरती प्रश्न नाही. म्हणजे आपल्याला तलाठीला पण असंच झालं बघा, पहिल्या शिफ्टचा पेपर जेव्हा समजला की पॅटर्न काय आहे, तो पॅटर्न शेवटच्या शिफ्ट पर्यंत कंटिन्यू झाला. इथं सुद्धा पीसीएमसीला सुद्धा त्यांनी प्रोव्हर्ब्स प्रत्येक शिफ्टला विचारल्या होत्या. मग या प्रोव्हर्ब्स करायच्या कुठून, तुमच्याकडे काही जर सोर्स असेल तर त्याची एक लिस्ट बनवा, जर नसेल तर मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे आपण एक 3000 जवळपास 3000 शब्दांची बॅच अशा प्रकारे व्होकॅबची तयारी म्हणून एक बॅच सुरू केली आहे. फीस फार नॉमिनल ठेवली आहे, 150 ते 200 रुपयांमध्ये ही तुम्हाला बॅच अवेलेबल होऊन जाईल पुणे इंग्लिश क्लबच्या ऍप्लिकेशनवरती. त्याच्यामध्ये प्रोव्हर्ब्स वरती 2 लेक्चर्स घेतलेले आहेत, जवळपास 100 प्रोव्हर्ब्स समजून सांगितलेले आहेत, उदाहरणांसह समजून सांगितलेले आहेत. ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. आता बघा, बर्ड्स ऑफ अ फीदर फ्लॉक टुगेदर, बघा माझ्या बोलण्यातून सुद्धा ती इडियम सरळ निघून गेली बघा. बर्ड्स ऑफ अ कलर नसतं बघा, बर्ड्स ऑफ अ कलर नाही, बर्ड्स ऑफ अ फिदर असतं. बर्ड्स ऑफ अ FEATHER, बर्ड्स ऑफ अ फिदर फ्लॉक टुगेदर. म्हणजे काय, आपण म्हणतो ना मराठीमध्ये एकाच माळ्याची मणी. समान गुणधर्म असणारे लोक काय करतात, समान तशाच प्रकारचे बिहेवियर करतात किंवा त्यांचं बिहेवियर समान असतं, राईट. मग त्यात ती म्हण आहे, ती इंग्लिशमध्ये त्याला असं म्हणतात, बर्ड्स ऑफ अ फिदर फ्लॉक टुगेदर. आता ही इडियम सुद्धा जुलैमध्ये जी बॅच रेकॉर्ड झाली त्या बॅच मध्ये ही इडियम तुम्हाला बघायला भेटेल, ही प्रोव्हर्ब तुम्हाला बघायला भेटेल. मग या ठिकाणी काय पाहिजे, बर्ड्स ऑफ अ फिदर फ्लॉक टुगेदर नंबर 4 चा ऑप्शन आहे. आपल्याला सबस्टिट्यूशन द्यायचा होता, या ठिकाणी फिदर आणणं आवश्यक होतं. प्रोव्हर्ब अशी आहे, बर्ड्स ऑफ अ फिदर फ्लॉक टुगेदर, म्हणजेच समान गुणधर्म असणारे लोक सारख्याच प्रकारचं बिहेवियर देतात किंवा बिहेव करतात. म्हणजेच काय, एकाच माळेचे मणी जर म्हणायचे असेल तर ही म्हण आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सिलेक्ट द सेंटेन्स इन विच द करेक्ट प्रेपोजिशन हॅज बीन युज्ड. प्रेपोजिशनचा यूज पाहिजे करेक्ट वाला. करेक्ट कुठं वापरलंय बघा, आय वर्कड विथ द सुपरविजन ऑफ प्रोफेसर सिंग फॉर 1 year. आय वर्कड विथ प्रेपोजिशन नसतं, काय असतं मी तुम्हाला पुढे सांगतो. आय वर्कड अंडर द सुपरविजन ऑफ प्रोफेसर सिंग फॉर 1 year. अंडर द सुपरविजन असतं, एखाद्याच्या सुपरविजन खाली काम करणं असं जेव्हा म्हणतो ना आपण, तेव्हा म्हणायचं असतं अंडर द सुपरविजन. विथ द सुपरविजन नाही, फ्रॉम द सुपरविजन नाही, ऑन द सुपरविजन नाही, ते असतं अंडर द सुपरविजन. म्हणून या ठिकाणी नंबर 2 हे ऑप्शन आपलं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. Select the option that can be used as a one-word substitute for the underlined group of words. Again, one-word substitution आलंय. मी या अगोदरही सांगितलंय one-word substitution साठी. आता ही बघा, मी जर बॅच रेकॉर्ड केली आहे तर फार प्रामाणिकपणे आणि जेन्युइनली रेकॉर्ड केली आहे आणि ती फार कमी पैशांमध्ये उपलब्ध करून दिली. तुमच्याकडे सोर्स असेल तर वापरा, ब्लॅक बुक घेणं शक्य असेल तर ते तुम्ही वापरू शकता, कारण फार चांगला सोर्स आहे. जर ब्लॅक बुक घेणं शक्य नसेल किंवा शक्य आहे आणि तरीही तुम्हाला असं वाटतंय की काही व्होकॅब समजून घ्यायचे, तर पुणे इंग्लिश क्लबच्या ॲपवरती 3000 शब्दांची तयारी अशा प्रकारची एक बॅच आहे. 200 रुपयांच्या आसपास फीस असेल, ती बॅच जॉईन करू शकता. वन वर्ड सबस्टिट्यूशन्स वगैरे ब्लॅक बुक मधील जशा तसे घेतलेले आहेत. ओके, इथं बघा, माय सिस्टर इज डुईंग BA ऑनर्स इन द सब्जेक्ट विच इज रिलेटेड टू द स्टडी ऑफ ह्युमन माइंड. आणि मग द स्टडी ऑफ ह्युमन माइंड याला अंडरलाईन केलंय आणि सांगितलं की याच्यासाठी काय शब्द आहे. ह्युमन माइंडचं स्टडी करणारं कोणतं सायन्स आहे. शब्द बघा मग, फिजिओलॉजी, अँथ्रोपोलॉजी, सायकोलॉजी, थिओलॉजी.
आता या 4 शब्दांचे मिनिंग जर तुम्हाला माहित असतील तरच तुम्ही या ठिकाणी जो शब्द द्यायचा त्यांना किंवा सबस्टिट्यूट द्यायचा किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशन द्यायचे ते तुम्ही देऊ शकता, अदरवाईज अवघड आहे. फिजिओलॉजी म्हणजे काय हे बघा, एक असतं शरीर रचनाशास्त्र म्हणतो आपण याला, शरीर रचनाशास्त्र. पुढचा आहे बघा अँथ्रोपॉलॉजी, याला म्हणतात मानववंशशास्त्र, मानववंशशास्त्र. नेक्स्ट आहे सायकोलॉजी. सायकोलॉजी असतं की मानसिक गोष्टींचा अभ्यास करणारं शास्त्र, म्हणजेच काय, द स्टडी ऑफ ह्युमन माइंड, मनाचा विचार करणारं शास्त्र, राईट. याला म्हणतो आपण मानसशास्त्र. आणि पुढचा आहे थिओलॉजी, याला म्हणतात धर्मांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे ते, धर्मांचा अभ्यास करणारे शास्त्र. ओके. फिजिओलॉजी शरीर रचनाशास्त्र, अँथ्रोपॉलॉजी मानववंशशास्त्र, सायकोलॉजी मानसशास्त्र आणि थिओलॉजी धर्मांचा अभ्यास करणारं शास्त्र. मग त्यांनी काय विचारलं आपल्याला, द स्टडी ऑफ ह्युमन माइंड, मानवी मनाचा अभ्यास करणारं शास्त्र कोणतं आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, सायकोलॉजी, राईट, सायकोलॉजी म्हणतो. मग फिजिओलॉजी, अँथ्रोपॉलॉजी आणि थिओलॉजी या 3 शब्दांचे अर्थ सुद्धा तुम्ही लगेच लक्षात ठेवायचे. आणि जेव्हा लेक्चर पाहताय ना तेव्हा असं की लेक्चर लावून द्यायचं, हेडफोन कानात टाकायचे आणि असं हाताची घडी घालून बसायचे, असं नका करू. एखादी नोटबुक समोर ठेवा, त्याच्यावरती नोट डाऊन करत चला. आमच्याकडे काय असायचं, मी ग्रामीण भागातून येतो बघा, मी सांगतो फार मोकळेपणाने की मी बीडचा आहे. आमच्याकडे पोथी वाचण्याचा एक कार्यक्रम असतो. संध्याकाळी जेवण वगैरे झाल्याच्या नंतर जे घरातले मोठे माणसं आहेत हे असे सहज बसणार, कोणाला ज्याला वाचता येते त्याला पोथी वाचायला बोलवणार, एक जण विश्लेषण करायला साईडला बसलेले असतात. सगळेजण आपले जांभळ्या देत वगैरे पोथी ऐकायला बसतात आणि पोथी झाली की सगळ्यांनी चहा घ्यायचा, निघून जायचं. म्हणजे कोणाचे काय लक्षात राहिलंय, कोणाचे काय लक्षात राहिलं, कोणाला काही घेणं देणं नाही. पण तुम्हाला नाही ना, तुम्हाला परीक्षा द्यायच्यात ना, मग शब्द लिहून ठेवा. 3 शब्दांचे मिनिंग जर आणखी एक्स्ट्रा कळतायत तर ते तुमच्याकडे असले पाहिजेत. म्हणजे फक्त पोथी ऐकल्यागत नाही करायचं. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट इन द गिवन प्रोव्हर्ब. प्रोव्हर्बवरचा दुसरा प्रश्न आहे हा. इफ देर इज नो नीड टू सबस्टिट्यूट इट, सिलेक्ट नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड. गरज नसेल तर याला ऑप्शन म्हणून आपण सिलेक्ट करायचं. ॲब्सेन्स मेक्स द हार्ट ग्रो फॉन्डर, असे एक इडियम आहे. आता इडियम्स मध्ये काय होतं ना, तुम्हाला जर आन्सर माहित आहे तरच तुम्ही त्याला येस करणार, अदरवाईज तुम्हाला जर आन्सर माहित नाहीये तर तुम्ही कुठलं तरी लॉजिक लावणार, हे असेल का ते असेल का, हे बरोबर वाटतंय ते बरोबर वाटतंय. आता बघा, ॲब्सेन्स मेक्स द हार्ट ग्रो फॉन्डर, ही एक इडियम, ही एक प्रोव्हर्ब आहे. या प्रोव्हर्बचा मिनिंग असा होतो, जसं आपण म्हणतो ना की विरहामध्ये प्रेम वाढतं बघा, खरं की नाही. ऐकलं की तुम्हाला लोकांना ते पटलं असणार, कधी ना कधीतरी अनुभवलेलं असतंच ना. हा ओके ठीक आहे, चला पुढे जाऊयात. काय होतं, एखादी व्यक्ती जर जवळ नसेल तर आपली त्याच्याबरोबरची अटॅचमेंट आणखी वाढायला लागते, म्हणजे प्रेम आणखी वाढतं. त्याच अर्थाची ही म्हण आहे, ॲब्सेन्स मेक्स द हार्ट ग्रो फॉन्डर. एखाद्याविषयी आणखी भावना दृढ व्हायला लागतात, त्या प्रकारची म्हण आहे. या ठिकाणी कोणतंही सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड नव्हतं, म्हण त्यांनी जशाच तशी दिली होती, फक्त चुकवण्यासाठी बाकी ऑप्शन्स दिले होते, अलूफ, लुजर, सॅडर, परंतु याचं काही होत नाही. ॲब्सेन्स मेक्स द हार्ट ग्रो फॉन्डर, अशाच प्रकारची ती एक म्हण आहे. पुढील बघा, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इन 2 पार्ट्स. काही पार्ट्स मध्ये सेंटेन्सला डिवाइड केले. वन ऑफ देम मे कंटेन अन एरर, एरर असेल. सिलेक्ट द पार्ट दॅट कंटेन्स द एरर फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. जो पार्ट मध्ये एरर आहे तो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. या सेंटेन्सला 1, 2 आणि 3 पार्ट्स मध्ये काय केलंय, स्प्लिट केले, तोडलंय आणि सांगितलं की कुठेतरी एरर आहे. जर एरर नसेल तर नो एरर हे काय होऊ शकतं, तुमचं आन्सर होऊ शकतं. आता एरर कळायचा म्हणजे तो एरर कधी कळणार, आपल्याला त्यासाठी टेन्स व्यवस्थित समजला पाहिजे, तुमचं बेसिक्स व्यवस्थित पाहिजे. तुम्हाला फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन या गोष्टी कळायला पाहिजे. सिंग्युलर प्लुरल म्हणजे नंबर जमायला पाहिजे. त्यानंतर
आर्टिकल, प्रेपोजिशन, यूज ऑफ कंजंक्शन्स या गोष्टी समजायला पाहिजेत. हे जर क्लिअर असेल सगळं तर तुम्ही एरर फाइंड आउट करू शकता. व्हेन वी सॉ देम वी हॅड द शॉक ऑफ देअर लाईफ. मग त्यांनी या तीन पैकी कोणत्या पार्टमध्ये एरर आहे ते विचारलंय. नसेल तर नो एरर सांगायचं होतं. आता बघा, व्हेन वी सॉ देम वी हॅड द शॉक. शॉक ऍट असतं, राईट. SHOCK, शॉक ऍट. म्हणून या ठिकाणी ऍटची आवश्यकता होती. When we saw them, we had the shock at their life. At of नाही, या ठिकाणी ऍटची आवश्यकता होती म्हणून या पार्ट मध्ये एरर आहे. ऑफ देअर लाईफ. ऑफ देअर लाईफ कडे नंबर 4 हे आपलं काय असेल, आन्सर असेल. मी अगोदर म्हटलं ना, प्रेपोजिशन्स व्यवस्थित माहिती पाहिजेत. प्रेपोजिशन्स वरून तुम्हाला क्वेश्चन्स अटेम्प्ट होऊ शकतात. आर्टिकलचा यूज समजला पाहिजे. आर्टिकल्स वरून तुमचे आन्सर्स अटेम्प्ट होऊ शकतात. Select the option that expresses the given sentence in reported speech. एक सेंटेन्स दिलंय, त्याचं रिपोर्टेड स्पीच करायचंय. रिपोर्टेड स्पीच करायचं म्हणजे डायरेक्ट स्पीच दिलेला आहे, त्याचं इनडायरेक्ट स्पीच करायचंय. सेंटेन्स बघा बरं. द टीचर सेड टू द स्टुडंट्स, यू कॅन आस्क मी एनी क्वेश्चन्स दॅट यू हॅव. डायरेक्ट नरेशन दिलेलं आहे, डायरेक्ट स्पीच दिलंय. इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करायचंय. मग तुम्ही काय करणार, दिलेलं सेंटेन्स. आता बघा, द टीचर सेड टू द स्टुडंट्स. इथं बोलणारा आहे, इथं ऐकणारे आहेत. ज्यावेळी बोलणारा आहे आणि समोर ऐकणारा आहे त्यावेळी आपण सेड टूचं काय करतो, टोल्ड. ज्या ठिकाणी टोल्ड नाही तो ऑप्शन लगेच कॅन्सल करायचा. टोल्ड नाही कुठं नाही बघा, टोल्ड आहे 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 आहे, एकही आता एलिमिनेट झालेला नाही. आता पुढे बघा, द टीचर टोल्ड द स्टुडंट्स दॅट. दॅट सुद्धा कनेक्टर हा सगळीकडे आहे, इथपर्यंत बरोबर आहे. आता बघा, यू कॅन आस्क मी एनी क्वेश्चन्स दॅट यू हॅव. आता मला सांगा, समोरच्या विद्यार्थ्यांना तो यू म्हटलाय, बरेच विद्यार्थी होते. तो यू इनडायरेक्ट म्हणजे जशाच तसा राहणार नाही. यूचं काय होणार, अनेक होते म्हणून प्लुरल होणार. म्हणजे काय, देचा वापर करावा लागणार. त्यांनी यू कुठे कुठे वापरलाय बघा, एका ठिकाणी वापरलाय. इथं यू वापरलाय म्हणून सेंटेन्स ए आपला गेला बघा. हे आपला आन्सर होणार नाही. दॅट. आता हा कॅन आहे. कॅनचा आपल्याला माहिती आहे कूड म्हणून वापर करतो आपण रिपोर्टेड स्पीच मध्ये. कॅनचा कूड कुठे कुठे झालाय, कॅन इथंच ठेवलाय त्यांनी. हे आपला आन्सर होणार नाही, 4 गेला. दॅट दे कुड आस्क. दॅट दे कुड आस्क. टीचर आहे, टीचरसाठी तुम्ही हिम किंवा हर घेऊ शकता. त्यांनी दोन्ही ठिकाणी आन्सर मध्ये हर वापरलाय, काही अडचण येणार नाही. दॅट दे कुड आस्क हर एनी क्वेश्चन्स दॅट. आता बघा, या हॅवचा दॅट यू हॅव, या हॅवचा हॅड व्हायला पाहिजे. ज्या ठिकाणी हॅड नसेल ते आन्सरच नसेल. बघा बरं, या ठिकाणी हॅव घेतला हे आन्सर होणारच नव्हतं. या ठिकाणी हॅड आहे हे बरोबर आहे, या ठिकाणी हॅव घेतला हे आन्सर होणार नाही, आणि शेवटी हॅव घेतला हे आन्सर होणार नाही. म्हणजे फक्त एका क्लू वरून तुमचा आन्सर निघाला असतं. या शेवटच्या हॅवचा, या ठिकाणी बघू शकता, या शेवटच्या हॅवचा हॅड झालाय किंवा नाही. या ठिकाणी हॅड नव्हतं झाला, हे कॅन्सल झालं होतं. नंबर 2 ला हॅड आहे, हे आन्सर होऊ शकलं असतं. 3 मध्ये बघा, या ठिकाणी हॅव घेतलाय, हे आन्सर कॅन्सल होणार. या ठिकाणी सुद्धा हॅव वापरला, कॅन्सल होणार. आपल्याला सरळ आन्सर भेटून जाते नंबर 2, कारण इथे हॅडचा वापर झालाय. बाकी गोष्टी बघा, द टीचर टोल्ड द स्टुडंट्स दॅट दे कुड आस्क हर एनी क्वेश्चन्स दॅट दे हॅड. ओके, हा सुद्धा यूचा त्यांनी दे केलेला आहे बघा. आता या सेंटेन्सचं नंबर 2चा आन्सर का आहे याचं तुम्ही एक एक गोष्ट व्हिडिओ पॉज करून क्वेश्चन पाहू शकता. द टीचर सेड टू द स्टुडंट्स, सेड टू आहे पुढे लिस्नर आहे म्हणून टोल्ड केलाय. यू प्लुरल विद्यार्थ्यांसाठी, बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी म्हटलं होतं म्हणून यूचा दे झालाय, राईट. दॅट दे कुड, कॅनचा कुड. या सगळ्या गोष्टी तुम्ही व्हिडिओ पॉज करून सेंटेन्स चेक करू शकता. ओके, सेंटेन्स पाहून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय. सिलेक्ट द सेगमेंट दॅट कंटेन्स अ स्पेलिंग एरर. स्पेलिंग एरर आहे. जर तुम्हाला असं वाटलं की स्पेलिंग एरर नाहीये तर तुमच्याकडे नो एरर असा एक ऑप्शन आहे. स्पेलिंग एरर शोधा आता. द टेलिफोन हॅज लॉंग सर्व्ड ॲज अ सोर्स ऑफ सस्पेन्स अँड पॉसिबिलिटी इन फिक्शन. या ऑप्शन्स पैकी कुठला तरी एक शब्द त्यांनी इनकरेक्टली स्पेलिंगच्या अँगलने वापरलेला आहे, ते तुम्ही चेक करायचे. आणि जर
एरर नसेल कुठल्याही वर्डमध्ये, स्पेलिंग एरर नसेल तर नो एरर हा तुमच्याकडे ऑप्शन आहे. आता बघा बरं, टेलिफोनचं स्पेलिंग बरोबर आहे. द टेलिफोन हॅज लॉंग सर्व्ड इथपर्यंत बरोबर आहे. ॲज अ सोर्सचं स्पेलिंग सुद्धा बरोबर आहे. SOURCE असतं, सोर्स पण बरोबर आहे. ऑफ सस्पेन्स, सस्पेन्सचं स्पेलिंग त्यांनी चुकवलंय बघा. SUSPEN सस्पेन्स असं असतं, त्यांनी सी दिलेला आहे. SUSPENC सस्पेन्स असं नाही, SUSPENSE पाहिजे. म्हणून जो एरर असणार आहे तो नंबर या पार्टमध्ये असणार आहे, ॲज अ सोर्स ऑफ सस्पेन्स. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. आता एक सेंटेन्स दिलंय, त्याचं पॅसिव्ह व्हॉइस काय होईल हे आपल्याला चेक करायचं. मॅडम पद्मा इज डिरेक्टिंग आवर अॅन्युअल प्ले धिस इयर. मॅडम पद्मा इज डिरेक्टिंग आवर अॅन्युअल प्ले धिस इयर. पहिले कळायला पाहिजे की दिलेलं सेंटेन्स कोणत्या टेन्स मध्ये आहे. इजचा वापर झालाय, इज त्याच्या अगोदर सब्जेक्ट आहे. आता सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट हे सगळीकडेच असतील. जर वर्ब हे ट्रान्झिटिव्ह असेल तर ऑब्जेक्ट तुम्हाला भेटेल, अदरवाइज ऑब्जेक्ट नसेल. या ठिकाणी बघा, सब्जेक्ट आहे, त्यानंतर इजचा वापर आहे आणि त्यानंतर V4 म्हणजेच काय, वर्ब प्लस ING चा वापर आहे. इज नंतर वर्ब प्लस ING म्हणजे आपला हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता कंटिन्युअस टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस करताना BEING याचा वापर व्हायला पाहिजे, बीइंग. मग घेऊयात. आता हा जो काय डिरेक्ट करतात, मॅडम पद्मा इज डिरेक्टिंग, काय डिरेक्ट करतात, आवर अॅन्युअल प्ले डिरेक्ट करतात. मग जो ऑब्जेक्ट आहे तो सुरुवातीला घ्या, आवर अॅन्युअल प्ले. आता ते सुद्धा हा अॅन्युअल प्ले एक सिंग्युलर आहे, राईट. मग ते सिंग्युलर घेण्यासाठी आवर अॅन्युअल प्ले त्याच्या समोर काय येणार, इज. कंटिन्युअस टेन्सचं उदाहरण आहे, सेंटेन्स आहे, म्हणून बीइंग, BEING, आवर अॅन्युअल प्ले इज बीइंग डिरेक्टेड. डिरेक्ट आहे, आपल्याला V3 चा वापर करावा लागणार, इज बीइंग डिरेक्टेड. बघा बरं कुठे आहे, आवर अॅन्युअल प्ले इज डिरेक्टिंग होणार नाही, कारण ते अगेन काहीतरी वेगळं सेंटेन्स बनायला लागले. आवर अॅन्युअल प्ले विल बीचा काय संबंध, हे होणार नाही. आवर अॅन्युअल प्ले हॅज उगीच आणला याची आवश्यकता नाही. जर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये सेंटेन्स आहे, तुम्ही टेन्स चेंज करण्याची काय आवश्यकता आहे, राईट. मग या ठिकाणी बघा, आवर अॅन्युअल प्ले इज बीइंग डिरेक्टेड बाय मॅडम पद्मा आणि टाइम सगळ्यात शेवटी धिस इयर. सेंटेन्स नंबर 2 काय असेल, आपलं पॅसिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स असेल, दिलेल्या सेंटेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस. नेक्स्ट बघा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड ॲज अ सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइन्ड ग्रुप ऑफ वर्ड्स. अगेन वन वर्ड सबस्टिट्यूशन्स. एक तुम्हाला फ्रेज दिली, त्या फ्रेजसाठी एक शब्द द्यायचा आहे. द सेंट्रल रिजन ऑफ इंडिया हॅज फॉरेस्ट्स विथ ट्रीज विच शेड देअर लीव्स. वन्स एव्हरी इयर. आता वर्षातून एकदा लीव्ज शेड करणारं जे ट्रीज आहेत त्यांना काय म्हणतात, अशा प्रकारचा तो एक फ्रेज आहे. आता बघा बरं, ट्रॉपिकल ट्रीज काय असतात, या ठिकाणी ट्रॉपिकल रिजन मध्ये जास्त पाऊस पडतो. तुम्हाला ट्रॉपिक्स माहिती आहेत ना, हे आपला अर्थ आहे इक्वेटर, खाली ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, वर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, राईट. मग ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन या दोघांच्या मध्ये हा जो रिजन आहे, या रिजनला ट्रॉपिकल रिजन म्हणतात. मग या ट्रॉपिकल रिजन मध्ये जे ट्रीज येतात त्यांना ट्रॉपिकल ट्रीज म्हणतात, बरोबर. त्यानंतर बघा, अॅन्युअल ट्रीज म्हणजे वार्षिक, वर्षभर चालणाऱ्या किंवा त्या ट्रीजना अॅन्युअल ट्रीज म्हणणार. पेरिनियल ट्रीज काय, 2 वर्ष वगैरे ज्यांचं आयुष्य आहे किंवा 2 वर्षांपेक्षा जास्त आयुष्य त्यांना पेरिनियल ट्रीज म्हणणार. डेसिडियस ट्रीज काय, यांना पानझडी वृक्ष म्हणतात. पानझडी आहे हा, पानझडी वृक्ष. मग वर्षातून हे बघा, ट्रीज विच शेड देअर लीव्स वन्स एव्हरी इयर. वर्षातून एकदा लीव्स शेड करणाऱ्या ट्रीज आहेत त्यांना काय म्हणतात, तर डेसिडियस ट्रीज, अशा प्रकारे त्यांना शब्द आहे. म्हणजे काय,
वर्षातून पान वगैरे शेड करणारे, पानझडी वृक्ष, त्याच्यासाठीचा शब्द पाहिजे होता. विच शेड देअर लिव्स वन्स एव्हरी इयर. वर्षातून एकदा लिव्स शेड करणारे जे वृक्ष आहेत त्यांना काय म्हणायचं? डेसिडियस ट्रीज. हे आपला आन्सर आहे. नेक्स्ट कडे जाऊयात आपण. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवाइडेड इनटू पार्ट्स. वन ऑफ देम मे कंटेन एन एरर. अगेन स्पॉट द एरर वाला क्वेश्चन आहे. आपण याला काय म्हणतो? स्पॉट द एरर किंवा एरर डिटेक्शन किंवा स्पॉटिंग द एरर, अशा प्रकारे आपण त्याला यूज करू शकतो. एक तर एरर असेल, नसेल तर आपलं नो एरर हे आन्सर होऊ शकेल. ओके. द शॉप वॉज फुल विथ आर्टिफॅक्ट्स फ्रॉम ऑल ओव्हर द कंट्री. आता बघा, मी नेहमी सांगतो, एरर शोधायचा आहे, टेन्स व्यवस्थित माहिती पाहिजे. एरर शोधायचा आहे, प्रेपोजिशन्स, आर्टिकल्स, त्याच्यानंतर यूज ऑफ कंजंक्शन्स, त्याच्यानंतर तुम्ही सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट चेक करू शकता. या ठिकाणी बघा, द शॉप वॉज फुल. फुल विथ कसं होईल? द शॉप वॉज फुल ऑफ. द शॉप वॉज फुल ऑफ आर्टिफॅक्ट्स फ्रॉम ऑल ओव्हर द कंट्री. सॉरी, आर्टिफॅक्ट्स म्हणजे काय? कलाकृती. या कलाकृती, द शॉप वॉज फुल ऑफ आर्टिफॅक्ट्स फ्रॉम ऑल ओव्हर द कंट्री असं पाहिजे होतं. या ठिकाणी विथचा वापर चुकीचा होईल. सेंटेन्स ऑप्शन्स मध्ये बघा, नंबर 4 मध्ये आपला एरर आहे. इथं विथ न येता ऑफची आवश्यकता होती. फुल ऑफ. ओके. पुढचा ऑप्शन पाहू आपण. नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 12. Sentences of a paragraph are given below in jumbled order. Arrange the sentences in the coherent order to form a meaningful and coherent paragraph. पॅराजंबल वरचा क्वेश्चन आहे. पॅराजंबल सोडवताना मी तुम्हाला नेहमी सांगतोय की जर एखादा प्रोनाउनने सुरुवात झालेलं सेंटेन्स असेल तर ते सेंटेन्स दिलेल्या पॅसेजचं फर्स्ट सेंटेन्स होणार नाही. त्यानंतर एखादा नाऊनने सुरुवात झालेलं किंवा नाऊनचा उल्लेख असणारा जर सेंटेन्स असेल तर चान्सेस आहेत की ते तुमचं फर्स्ट सेंटेन्स असेल. आता इथे या बरं, ऑप्शन्स कडे जावा. लगेच तुम्ही ते वाचत नाही बसायचं सगळं. ऑप्शन्स कडे बघा, ए ए ए आणि ए, चारही ठिकाणी ए आहे. याचं मिनिंग काय? म्हणजेच ए ने सुरुवात आपल्या पॅसेजची होणार आहे. म्हणजे हे आपलं फर्स्ट सेंटेन्स झालं. इथेच आपल्याला कळालं आपण आतापर्यंत काहीच वाचलं नाहीये, लॉजिक तरी लावायचंय आणि अशा प्रकारचं तुमचं सुद्धा तुम्ही लॉजिक डेव्हलप करायचंय. ए ने आपली सुरुवात होईल. मग फर्स्ट सेंटेन्स काय? रिव्हर शरयू वॉज द प्राईड ऑफ मालगुडी. मालगुडीचं प्राईड होतं रिव्हर शरयू. मग आता रिव्हर शरयू हे जर इथं नाऊन वगैरे आलंय, याच्यानंतर प्रोनाऊनचा वापर होईल. मग पुढे बघा बरं, इट्स सँडबँक्स वर द इव्हनिंग रिसॉर्ट ऑफ ऑल द पीपल ऑफ टाउन. हे सेंटेन्स नंबर 2 होऊ शकेल. पण आणखी बघा, आणखी मोस्ट ॲप्रोप्रिएट एखादा आपल्याला भेटतंय का? इट वॉज सम 10 minutes वॉक फ्रॉम एलमन स्ट्रीट, द लास्ट स्ट्रीट ऑफ द टाउन. आता बघा, सँडबँक विषयी नंतर बोललं जाईल. अगोदर काय? रिव्हर शरयू जर मालगुडीचं जर काय सांगितलं त्यांनी, एक प्राईड आहे आणि मग ते किती अंतरावर आहे इथं सांगितलंय बघा. इट वॉज सम 10 minutes वॉक फ्रॉम एलमन स्ट्रीट. एलमन स्ट्रीट पासून 10 minutes अंतरावरती आहे काय? रिव्हर शरयू. म्हणजे नंबर 2 हा आपला नंबर 2चा असेल. नंबर 1, नंबर 2, सी हा आपला नंबर 2चा सेंटेन्स आहे. मग याच्याविषयी आणखी थोडंसं बोललं जात आहे. बी मध्ये बघा, इट्स सँडबँक्स वर द इव्हनिंग रिसॉर्ट ऑफ ऑल द पीपल ऑफ द टाउन. ती सँडबँक म्हणजे जो नदीचा तीर आहे शरयूचा, तो तीर हा एक रिसॉर्ट असायचा संध्याकाळच्या वेळेस सगळ्या लोकांसाठी. मग आपलं हे नंबर 3चं सेंटेन्स आणि राहिला जो आहे डी तो नंबर 4चा, तोही वाचून घ्या. द युजुअल इव्हनिंग क्राउड वॉज ऑन द सँड बट स्वामीनाथन अँड मानी सॅट अलूफ ऑन अ रिव्हर स्टेप विथ देअर लेग्स डँगलिंग इन वॉटर. सगळेजण कुठे बसलेले असतात? जनरली सँडवरती. परंतु हे दोघं स्वामीनाथन आणि मानी, हे काय पोरगी नाही बरं का. स्वामीनाथन पोरगा आणि हे पोरगी बसले दोघं पाण्यात पाय टाकून पाय हलव, तसं नाही. ते हे मित्र आहेत, ते जाऊन बसलेले आहेत पाण्यात पाय वगैरे घालून काहीतरी गप्पा मारत बसलेले असतील. तुम्ही लगेच तिकडं नाही जायचा विचार करत, इथं या. हे आपला मग डीचा झाला. म्हणजे काय? 1, 3 आता क्रमाने घेऊ शकता. ए आपला सुरुवातीला येणार आहे. एच्या नंतर काय येईल बघा? सी येईल. ए सी नंतर बी आणि शेवटचा नंबर 4चा जो डी आहे तो. ए सी बी डी कुठे बघा? नंबर 1लाच आहे. हे काय असेल आपलं आन्सर असेल. नाउन्स, प्रोनाउन्स आणि काही इलेटिव्ह कंजंक्शन्स, याच्यावरून इलेटिव्ह कंजंक्शन्स असतील
किंवा मग काही शब्द असतील, साधी सोपी गोष्ट, कंजक्शन्स वगैरे सोडा साईडला, शब्द लक्षात ठेवा काही, जसं की सिन्स आहे, देअरफॉर आहे, हेन्स आहे, हे शब्द जनरली पॅरेग्राफच्या शेवटी येतात. म्हणून हे जर या शब्दांनी जर एखादा सेंटेन्स सुरू झाला असेल तर ते पॅसेजच्या शेवटी येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सिलेक्ट द ऑप्शन इन विच ऑल द वर्ड्स आर स्पेल्ड करेक्टली. असा एक ऑप्शन शोधायचा आहे ज्याच्यामध्ये सगळेच्या सगळे ऑप्शन्स हे करेक्टली स्पेल्ड असतील. बघा बरं. डीप अंडर द ड्राय डेसिडियस, DECI, डेसिडियस फॉरेस्ट आर रॉक्स. रॉक्सचं स्पेलिंग चुकलं बघा, ROCKS, रॉक्स असं पाहिजे. रॉक्स. लॅडन विथ एशियाज मोस्ट प्रिशियस, प्रिशियसचं स्पेलिंग चुकलं, असं स्पेलिंग नसतं ते, PRECIOUS, प्रेशियस अशा प्रकारचं स्पेलिंग आहे, PRECIOUS. सेंटेन्स 1 मध्ये 2 स्पेलिंग एरर आहेत. सेंटेन्स नंबर 2 बघा. डीप अंडर द ड्राय डेसिडियस फॉरेस्ट आर रॉक्स, बरोबर केला त्यांनी, रॉक्स. लॅडन विथ एशियाज मोस्ट प्रिशियस, प्रिशियसचं स्पेलिंग वरती चुकवलं होतं, या ठिकाणी स्पेलिंग बरोबर केलंय, PRECIOUS. डायमंड रिझर्व्स, डायमंडचं स्पेलिंग पण बरोबर आहे, रिझर्वचं स्पेलिंग सुद्धा बरोबर आहे. म्हणजे हेच आपलं सेंटेन्स बरोबर आहे दिलेलं नंबर 2चं. नंबर 3 मध्ये काय चुकीचं आहे ते बघूयात. डीप अंडर द ड्राय डेसिडियस बरोबर केलाय, DECIDUOUS, डेसिडियस बरोबर आहे. फॉरेस्ट आर रॉक्स. आता लॅडन जो आहे शब्द त्याचं लेडन केलंय, असं नाही होत, LADEN असं असतं, हे स्पेलिंग चुकीचं आहे. विथ एशियाज मोस्ट प्रिशियसचं स्पेलिंग चुकवलंय अगेन, PRECIOUS पाहिजे होता, यस आणला एक्स्ट्रावाला. डायमंड रिझर्व्स हे पुढचं बरोबर आहे. डीप अंडर द ड्राय डेसिडियस फॉरेस्ट आर रॉक्स लॅडन विथ एशियाज मोस्ट प्रिशियस डायमंड रिझर्व्स. रिझर्वचं स्पेलिंग चुकवलंय, RESERVES, रिझर्व्स असं पाहिजे. रिझर्वचं स्पेलिंग चुकवलंय बघा, असं स्पेलिंग आहे रिझर्वचं. आणखी एक शब्द चुकवला त्यांनी, डेसिडियस, DECIOUS असं स्पेलिंग पाहिजे, इथं यस घेऊन आलेत. करेक्ट इनकरेक्ट स्पेलिंग लक्षात कसे ठेवणार. तुम्ही जेव्हा इंग्लिशचं थोडंफार वाचन करताय किंवा डेली वाचन करताय त्याच वेळेस जे शब्द तुम्ही वाचताय ते शब्द जाणीवपूर्वक त्या शब्दांच्या स्पेलिंगकडे लक्ष द्यायला लागायचं. हे काय 8 दिवसात 15 दिवसात होणारी गोष्ट नाही. सॉरी टू से, तुम्हाला ते थोडंसं अवघड वाटेल की 8 दिवसात होणार नाही, परंतु तुम्ही ते करणं गरजेचं आहे, त्याला वेळ द्यावा लागणार आहे, तेव्हा त्या गोष्टी होतील. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. सिलेक्ट द सेंटेन्स इन विच द करेक्ट प्रेपोजिशन हॅज बीन युज्ड. प्रेपोजिशनचा करेक्ट यूज आपल्याला बघायचा आहे. द स्ट्रायकिंग स्टुडंट्स प्रिव्हेंटेड द अदर स्टुडंट्स बाय अटेंडिंग द क्लासेस. प्रिव्हेंट एक शब्द आहे. आता तुम्ही काय करायचं, तुमच्याकडे एक साधारण लिस्ट असायला पाहिजे, एक 100-150 शब्दांची, की कोणत्या शब्दानंतर कोणतं प्रेपोजिशन येतं. करा ना पाठ, काय चाललंय. म्हणजे एवढं काय डोंगर कोसळणारे जर तुम्ही ते पाठ करायला जर घेतलं, दररोज वाचा, दररोज वाचा. मी वाचलेलं आहे, UPSCच्या परीक्षा देताना मी स्वतः पाठ करायचो. प्रत्येक वेळेस CDSच्या अगोदर सगळे प्रेपोजिशन्स वाचून काढायचे. साधारणतः 200-250 प्रेपोजिशन्स माझ्याकडे होते. त्यामध्ये मी शब्दांचं मिनिंग सुद्धा व्यवस्थित लक्ष ठेवायचो आणि त्यानंतर येणारे प्रेपोजिशन सुद्धा. प्रिव्हेंट पाहिला की माझ्या लक्षात येतं प्रिव्हेंटच्या नंतर फ्रॉम पाहिजे, प्रिव्हेंटेड फ्रॉम असतं. मग तुम्हाला सांगतो ही प्रश्नपत्रिका मी स्वतः अटेम्प्ट केली आहे. प्रिव्हेंटेडच्या नंतर मला फ्रॉम पाहिजे होता, मला इथं बाय दिसला, हे चुकीचं आहे. फ्रॉम दिसला, हे बरोबर आहे. प्रिव्हेंटेड अगेन्स्ट नाही होत, प्रिव्हेंटेड विथ नाही होत. ओके, प्रिव्हेंटेड फ्रॉम असतं, बाय नाही. एकच बरोबर आहे नंबर 2. प्रिव्हेंट या शब्दाच्या नंतर आपल्याला फ्रॉम हे प्रेपोजिशन पाहिजे. द स्ट्रायकिंग स्टुडंट्स प्रिव्हेंटेड द अदर स्टुडंट्स फ्रॉम अटेंडिंग द क्लासेस. क्लासेस अटेंड करण्यापासून त्यांना रोखलं. प्रिव्हेंटेड फ्रॉम अटेंडिंग द क्लासेस असं आहे. सिलेक्ट द सेंटेन्स इन विच द करेक्ट फ्रेजल वर्ब इज यूज्ड. फ्रेजल वर्ब काय असतं पहिली गोष्ट समजून घ्या. तुम्हाला एका कॉन्सेप्टच्या माध्यमातून सांगतो. फ्रेजल वर्ब एकतर असतो वर्ब
एकदम शॉर्ट मध्ये सांगतो, वर्ब प्लस एखादं प्रेपोजिशन. मग एक वर्ब दिलेला असतो आणि त्यानंतर प्रेपोजिशन आलं असतं, जसं की कट, CUT. आता कट हा एक काय आहे, आपला वर्ब आहे, त्याच्यानंतर येणारा एखादं प्रेपोजिशन असेल, जसं की कट डाऊन. मग कट डाऊन या दोघांना एकत्रित करून कट डाऊन, अशा प्रकारे एक वर्ब आणि प्रेपोजिशन यांना एकत्रित करून जो ब्लेंड नाही म्हणता येणार किंवा दोन शब्द एकत्रित येतात त्यापासून जे तयार होतं त्याला आपण फ्रेजल वर्ब म्हणतो. या फ्रेजल वर्ब वरती क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय मग? करेक्ट फ्रेजल वर्ब आपल्याला बघायचा आहे. The children had to be picked up from the school as their bus broke off. broke आणि off असा एक आपला फ्रेजल वर्ब वापरला. दुसऱ्या सेंटेन्स मध्ये बघा, The children had to be picked up from the school as their bus broke down. broke down सेंटेन्स तेच आहे, पुढे वापरलाय broke up, पुढे वापरलाय broke out. आता हे जे 4 किंवा 5 आणखी जे आहेत समजा, आपण काय करूयात, लिहून घेऊयात. ब्रोक ऑफ, ब्रोक डाऊन, मुळात ब्रेक या वर्ब पासून तयार झालेले ते प्रेपोजिशन्स आहेत ब्रेक पासून. मग कोणकोणते आहेत? BREAK, ब्रेक ऑफ, ब्रेक, 4 लिहून घेऊयात आपण. ऑफ डाऊन, ब्रेक ऑफ, ब्रेक डाऊन, नंतरचा आहे ब्रेकअप, ब्रेकअप आणि ब्रेक आउट. आता हे जे 4 फ्रेजल वर्ब्स आहेत यांचे प्रत्येकाचे मिनिंग्स वेगवेगळे आहेत. मग ब्रेक ऑफ होणं म्हणजे काय? एखादी गोष्ट काय करणं, एंड करणं किंवा संपवणे, राईट. एखादी गोष्ट थांबवणे, होण्याचं थांबवणे, त्याला आपण काय म्हणतो? ब्रेक ऑफ. BREAKOFF. ब्रेक ऑफ म्हणजे काय? टू एंड, एखादी गोष्ट संपवणे, नष्ट करणे. ब्रेक डाऊन, आता काय केलं, आपल्याकडे जे सेंटेन्सेस मध्ये वापरलेत पास्ट टेन्स मध्ये सेंटेन्स आहे म्हणून ब्रेकचा ब्रोक झाला पण प्रेपोजिशन्स कंटिन्यू झालेत. OFF, DOWN, अप आणि आउट. बऱ्याचदा हेच नाही कळत की ब्रोक ऑफ हे कुठून आलं. ब्रेक ऑफ आहे त्याचं ब्रोक ऑफ झालंय, ब्रोक डाऊन आहे त्याचं ब्रेक डाऊन आहे त्याचं ब्रोक डाऊन झालंय, राईट. मग आता बघा बरं, ब्रेक ऑफ म्हणजे एखादी गोष्ट संपवणे किंवा थांबवणे. त्यानंतर आहे ब्रेक डाऊन. ब्रेक डाऊन होणं म्हणजे काय? एखादं मशिनरी वगैरे असेल तर ते मशिनरी वर्क होण्याचं थांबणे. एनी मशिनरी विच स्टॉप्स फंक्शनिंग, राईट. म्हणजे काय? एखादं मशीन आहे वगैरे त्याचं फंक्शनिंग थांबणे. टू स्टॉप फंक्शनिंग, FUNCTIONING, फंक्शनिंग. ब्रेक अप, आता हे तुम्हाला माहिती आहे, सांगण्याची आवश्यकता आहे का? तरी सांगतो. काही लोक असतील ना ज्यांना ब्रेकअप शब्दच कानावर पडलेला नसेल. ब्रेकअप म्हणजे काय होणार? टू डिस्पर्स. डिस्पर्स, टू डिस्पर्स म्हणजे पांगणे किंवा वियोग होणे. थोडक्यात वियोग तुमच्या लक्षात आला असेल. त्यानंतर बघा टू डिस्पर्स आहे किंवा मग टू डिझॉल्व आहे, DISOLV, टू डिझॉल्व. ओके. आणि त्यानंतर आहे ब्रेक आउट. ब्रेक आउट होणे म्हणजे काय तुम्हाला सांगतो, एखादं शहर आहे जसं की 1897 किंवा 1890s मध्ये प्लेगची साथ पुण्यामध्ये पसरली होती. मग आपण काय म्हणतो? ब्रेकिंग आउट ऑफ समथिंग, ब्रेकआउट ऑफ प्लेग. एखादी गोष्ट उद्भवणे, एखादा आजार उद्भवणे, त्याला काय म्हणतो आपण? ब्रेकआउट. मग हे 4 फ्रेजल वर्ब्स आहेत. त्या 4 फ्रेजल वर्बचा वापर इथं केला होता त्यांनी, परंतु यातील एका सेंटेन्स मध्येच करेक्ट यूज झालाय. द चिल्ड्रन हॅड टू बी पिक्ड अप फ्रॉम द स्कूल. आता एखादी गोष्ट करण्याचं थांबवणे आहे की फंक्शनिंग होणं थांबवणे आहे. ॲज देअर बस ब्रोक डाऊन, आपण इथं काय पाहिलं? फंक्शनिंग होणे असं पाहिलं ना. टू स्टॉप फंक्शनिंग, ब्रेक डाऊन, म्हणून ब्रेक डाऊन इथं झालंय. याच्यामध्ये बघा डाऊन शब्द आलाय, हे आपला आन्सर आहे. ब्रेकडाऊन झाल्यामुळे, बसचं ब्रेकडाऊन झाल्यामुळे आता चिल्ड्रनला त्यांच्या स्कूलवरून पिकअप करावं लागणार आहे, असं ते वाक्य.
प्रत्येक फ्रेजल वर्बचं मिनिंग जर माहित असतं किंवा ब्रेक डाऊन याचं जरी मिनिंग तुम्हाला माहित असतं तरी सुद्धा क्वेश्चन अटेम्प्ट करता आला असतं. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम. अँटोनिम विचारलाय ऑफ द वर्ड गिव्हन इन ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक. ब्रॅकेटमध्ये जो शब्द दिलाय ना त्याचा अँटोनिम शोधायचा आहे. सराउंडेड बाय सो मच डॅश डॅश द चिंपांझीज ग्रीव व्हेरी क्लोज टू हर केअरटेकर्स. नेग्लिजन्स म्हणजे काय? दुर्लक्ष करणे. दुर्लक्ष करणे. आता एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे याच्या अँटोनिम काय होऊ शकेल? लक्ष देणे, जाणीवपूर्वक लक्ष देणे. राईट. मग याच्यासाठी आपल्याकडे शब्द आलाय ना अटेन्शन. अटेन्शन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणे. मग अपिअरन्स म्हणजे काय? अपिअरन्स म्हणजे जो बाहेरून देखावा असतो किंवा दिसण्याची जी एक पद्धत असते, आपण म्हणतो ना त्याचा अपिअरन्स तसा आहे, तिचा अपिअरन्स चांगला आहे. राईट. म्हणजे काय? किंवा बाहेरून दिसणं वगैरे त्याला आपण अपिअरन्स म्हणतो. असेसमेंट म्हणजे काय? मूल्यमापन. अँबिशन म्हणजे काय? आपली महत्वाकांक्षा. एखादी गोष्ट अचीव करण्याची जी जिद्द वगैरे असते त्याला अँबिशन म्हणतात. असेसमेंट म्हणजे काय? का आपण त्याला म्हणू शकतो मूल्यमापन एखाद्याचं. अटेन्शन म्हणजे लक्ष. म्हणजे या ठिकाणी नेग्लिजन्सचा जो अँटोनिम व्हायला पाहिजे होता तो आपला अटेन्शन आहे. अटेन्शन इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिव्हन सेंटेन्स इन ऍक्टिव्ह व्हॉइस. दिलेलं सेंटेन्स हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कशा प्रकारे असेल? द टॉप कॅश प्राइज ऑफ 50,000 रुपीज हॅड बीन वन बाय अ कारपेंटर लास्ट मंथ. कारपेंटरने लास्ट मंथ मध्ये हे एक प्राइज जिंकलेला आहे. आता ऑब्जेक्ट सुरुवातीला आलाय म्हणजेच काय? आणि इथं बीनचा वापर झाला बघा. हॅड बीन. हॅड बीनच्या नंतर V1 प्लस ING जर असता तर आपण काय म्हटलं असतं? पास्ट कंटिन्युअस टेन्सचं एक्झाम्पल आहे, सेंटेन्स आहे. हॅड बीन प्लस V3 चा वापर झालाय. मग आपल्याला कळतं हे पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर आहे, पॅसिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स आहे. मग आता बघा ऑब्जेक्ट सुरुवातीला आलाय तर सब्जेक्ट घ्या सुरुवातीला, ऍक्टिव्ह व्हॉइस करायचंय. कोणी जिंकलं हे प्राइज? कारपेंटरने. घ्या कारपेंटरला सुरुवातीला, अ कारपेंटर. आता इथं बघा हॅड बीन आहे, मग अ कारपेंटर हॅड बीन वन आहे म्हणून अ कारपेंटर हॅड वन. हा बीन आपला पॅसिव्ह व्हॉइस साठी आला होता. आपल्याला हेल्पिंग वर्ब हॅड कंटिन्यू करावा लागेल. ज्या ठिकाणी हॅड नाहीये त्याला लगेच स्किप करून टाका. या ठिकाणी हॅड नाहीये, स्किप झालं. टॉप कॅश प्राइस ऑफ 50,000 रुपीज हॅड वन अ कारपेंटर. याने वन केलंय का? ये टॉप कॅश प्राइस ऑफ 50,000 रुपीज हॅड वन याला सब्जेक्ट बनवलं गेलंय, ऑब्जेक्टला सब्जेक्ट केलं गेलं या सेंटेन्स मध्ये. सेंटेन्स चुकीचं होईल, सेंटेन्स रॉंग आहे ते. अ कारपेंटर हॅज वन याला टेन्स बदलण्याची आवश्यकता नव्हती, हॅज केलाय. पास्ट परफेक्ट टेन्स बनवलाय. सी होणार नाही, म्हणजे नंबर 3 नंबर 4 होणार नाही. नंबर 1 का होणार नाही? कारण हॅडचा वापर नाहीये. नंबर 2 बघा, अ कारपेंटर हॅड प्लस V3. अ कारपेंटर हॅड वन द टॉप कॅश प्राइस ऑफ 50,000 रुपीज लास्ट मंथ. राईट. हे आपला आन्सर आहे. The following sentence has been divided into parts. One of them may contain an error. Again, spotting the error वरती क्वेश्चन आहे. सेंटेन्स वाचा, एरर भेटला तर तो सेगमेंट मार्क करायचा आहे, नसेल तर नो एरर सांगायचं. द सायन्स प्रोजेक्ट सबमिट बाय वन ऑफ माय स्टुडंट्स वन द फर्स्ट प्राइज. आता बघा काही ग्रामरच्या कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे. वन ऑफची जेव्हा फ्रेज येईल त्यानंतर पुढे येणारा जो नाउन असतो तो नाउन नेहमी प्लुरल पाहिजे. वन ऑफ माय स्टुडंट्स, यस आलाय म्हणजे प्लुरल झालाय, हा नाउन प्लुरल केलाय, बरोबर आहे, याच्यामध्ये काहीही अडचण नाही. वन ऑफ, पुन्हा एकदा सांगतो, वन ऑफच्या फ्रेज नंतर जे नाउन येतंय ते नाउन प्लुरल पाहिजे असतं. या ठिकाणी स्टुडंट्स, वन ऑफच्या फ्रेज नंतर स्टुडंट्स हे नाउन आलंय आणि प्लुरल आहे म्हणजे बरोबर आहे. वन द फर्स्ट प्राइज, आता याच्यामध्ये तशी अडचण काहीच नाहीये. लक्षात तुमच्या इथंच यायला पाहिजे, द सायन्स प्रोजेक्ट सबमिट बाय नाही, कोणीतरी ते सबमिट केलंय ना, म्हणून काय सबमिटेड असं पाहिजे होतं. SUBMITTED. द सायन्स प्रोजेक्ट सबमिटेड बाय वन ऑफ माय स्टुडंट्स वन द फर्स्ट प्राइज. ओके, या पार्ट मध्ये एरर आहे. द सायन्स प्रोजेक्ट सबमिट बाय.
नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. सेकंड लास्ट क्वेश्चन आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द वर्ड गिवन इन ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक्स. दिलेल्या वर्डचा सिनोनिम शोधायला सांगितला. पहिलं तर त्याला मार्क करून घ्या. सिनोनिम सांगितलाय, एंटोनिम नाही. She was quite dash when she came to know that she had not scored well in the mathematics test. मॅथमॅटिक्स टेस्ट मध्ये तिने चांगलं परफॉर्म केलं नाहीये हे जेव्हा तिला कळालं, तिला मला सांगा आनंद होईल का? डिलिशियस, हे बघा शब्दांचे अर्थ लक्षात घ्या. स्वादिष्ट, नंतर अँग्री रागावणे, नंतर काय चीयरफुल आनंदी होणे, नंतर काय डिप्रेस्ड थोडं तणावपूर्ण वाटणे, तणावपूर्ण. राईट. मला सांगा शी वॉज क्वाइट मोरस वेन शी केम टू नो दॅट शी हॅड नॉट स्कोर्ड वेल इन द मॅथमॅटिक्स टेस्ट. जेव्हा मॅथमॅटिक्स टेस्ट मध्ये चांगला स्कोर आला नाही असं कळाल्यानंतर चीयरफुल कशी होईल ती? सिनोनिम विचारलाय ना मोरसचा, याचा सिनोनिम आपल्याला इथं भरायचा आहे. म्हणजेच काय, इथं एक चांगला शब्द शोधा जो इथं सूट होऊ शकेल. मग मोरसचं मिनिंग जर माहित नाहीये तरचा विषय चाललाय आपला. मोरस म्हणजे काय, थोडंसं दुःख वाटणे किंवा तशा प्रकारची भावना. ओके. अँग्री म्हणजे काय, रागावणे. रागावली नाहीये, मोस्ट अप्रोप्रिएट काय येईल, रागावली नाही येणार, डेलिशियस स्वादिष्ट नाही येणार, डिप्रेस्ड. मोरस म्हणजे अशा प्रकारे लॅक ऑफ एनर्जी म्हणतो आपण, तिला एकदम असं वाटायला लागलं की दुःख झालं, त्याच्यानंतर उत्साह नाही राहिला, त्या अर्थाचा शब्द आहे मोरस. आणि त्याचं मिनिंग, त्याचं सिनोनिम काय होईल, डिप्रेस्ड. मग आता मी तुम्हाला 4 शब्दांचे मिनिंग सांगितले. जर पोथी ऐकायची नसेल तर ती जी नोटबुक तुमच्या समोर घेतलेली असेल तुम्ही, त्या नोटबुकमध्ये शब्दांचे मिनिंग्स लिहून घ्या. पुढे जाऊयात. आजच्या या डिस्कशन मध्ये लास्ट क्वेश्चन आहे. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन डायरेक्ट स्पीच. एक सेंटेन्स दिलंय, त्याचं डायरेक्ट स्पीच कसं होईल. आज क्वेश्चनचा जो पॅटर्न होता, प्रश्नपत्रिका संपल्यानंतर आपण तो पॅटर्न ड्रॉ करूया. ही सेड दॅट, सेंटेन्स बघा इथून स्टार्ट होत आहे. ही सेड दॅट he had brought that book and that he would study it thoroughly. आता he said इथपर्यंत आपल्याकडे ऐकणारा समोर कोण नाहीये, मग आपण काय म्हणू, he said, राईट, कॉमा द्या, डबल इनोटेड करा. इथपर्यंत सगळ्या ठिकाणी बरोबर आहे. आता he said that he had bought that book. कोणी आणलंय, त्याने स्वतः आणलंय ना. he said that, हे बघा, ही सेड दॅट ही हॅड बॉट म्हणजे यानेच तर पुस्तक आणलंय. मग तो डायरेक्ट स्पीच मध्ये काय म्हणाल, आय हॅव बॉट द बुक. राईट. मग बघा बरं कुठे आता आय हॅव बॉट द बुक, हॅडचा संबंध, ही हॅज, ही ठेवून कसं चालेल, ही साठी आपल्याला आय पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी ही साठी हीच ठेवलाय. डायरेक्ट स्पीच करताना, इनडायरेक्ट स्पीच करताना, सॉरी डायरेक्ट स्पीच करताना सुद्धा तो ही कॅन्सल करा. या ठिकाणी वापरला हे नाही होणार, या ठिकाणी सुद्धा ही हॅड वापरलाय, होणार नाही. आता काय, आय हॅव बॉट दिस बुक, फुल स्टॉप. इथपर्यंत बरोबर आहे. पुढे बघा, दॅट अँड दॅट ही वुड स्टडी इट. आय विल बी स्टडिंग नाही. इथं विल बीचा काय संबंध, इथं फक्त वुड वापरलाय ना. वुड जर वापरलं तर फक्त विलच येणार. आय विल स्टडी इट थरली. नंबर 3 हे आपलं काय होईल, आन्सर होईल. विल बी वापरण्याची आवश्यकता नव्हती, चुकीचं वाक्य होईल. नंबर 3 चा आपलं काय होईल, आन्सर असेल. आता आजची जी पूर्ण एक प्रश्नपत्रिका होती, 20 क्वेश्चन्स आपण डिस्कस केलेले आहेत. मग याच्यामध्ये पॅटर्न काय होता लक्षात घ्या. नंबर 1 पॅराजंबल्स वरती क्वेश्चन्स होते, पॅराजंबल्स. नंबर 2 त्यांनी काय केलं, सिनोनिम्स वरती क्वेश्चन्स विचारले. नंबर 3 अँटोनिम वरती विचारले. नंबर 4 वन वर्ड सबस्टिट्यूशन्स वरती क्वेश्चन्स होते. नंबर 5 नंतर आणखी प्रोब वरती क्वेश्चन्स होते. आणि नंबर 6 5 प्रश्न हे पॅसेज वरती होते, PASSAGE पॅसेज.
हा आहे पीसीएमसी मध्ये विचारलेल्या प्रश्नांचा किंवा परीक्षेचा पॅटर्न. यानंतर किंवा प्रश्न कसे होते ते 20 क्वेश्चन आपण डिस्कस केलेत. यानंतर WIRD असेल किंवा एक्सरसाइज असेल, एकदम अलीकडे झालेल्या परीक्षांचा सहकार असेल, या परीक्षांच्या विश्लेषणाचा व्हिडिओ लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल, बॅचमध्ये ऍड होईल. दररोज एक व्हिडिओ अपलोड होईल, तो तुम्ही बघायचा आहे, लक्षपूर्वक बघायचा आहे. एकदा बघा, दुसऱ्यांदा बघा आणि प्रश्नांचा पॅटर्न समजून घ्या. लवकरच नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटतोय, तोपर्यंत जय हिंद.